दुर्गा हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आपल्या मतदारसंघाचे अतिशय लोकप्रिय तरुण आणि होतकरू असलेले आमदार आमचे मित्र श्री राजूभैया नवघरे, मंचावर उपस्थित जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री दिलीपजी चव्हाण, महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोहम्मद खान पठाण, मुनीर पटेलजी, नंदकुमार देशमुख जे माझ्याबरोबर आलेले माझे तालुका अध्यक्ष बालाजी घुगे, डॉक्टर बोंडे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष दत्ताराव अंबोरे, अंकुशराव आहेर, आदित्य आहेर, बळवंत चव्हाण, रुपेश सोनी, तानाजी कदम, स्वप्नील मुळे, या हॉस्पिटलचे सर्व करते धरते म्हणजेच डॉक्टर भारुका आणि त्यांचे सगळे सहकारी उपस्थित, या अतिशय मोठ्या असलेल्या जवळा बाजारचे सर्व प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, पत्रकार, उपस्थित सर्व शेतकरी, मंचावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनी, आपल्या साक्षीनं सुरुवातीलाच दुर्गा हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं जाहीर करतो. आपण नेहमी म्हणतो की आईच्या पायामध्ये स्वर्ग असतो आणि खरोखर म्हणजे माझ्या स्वतःचा तर नेहमी तो अनुभव राहिलेला आहे. मी तर कोरोनामध्ये सुद्धा काही लोकांनी बघितलं पण असेल टीव्हीवर की आम्ही आईचं दर्शन घ्यायचो आणि पहिल्या वेव्हमध्ये ज्यावेळी इतकी भीती होती की सगळे लोक दार बंद करून बसले होते, त्यावेळी आम्ही राज्यात फिरू शकत होतो, हॉटस्पॉटला जाऊ शकत होतो, मालेगाव आणि धारावी सारख्या ठिकाणी जाऊ शकत होतो, सगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत होतो. त्याचं कारण आईचं दर्शन घेऊन गेलेलं होतं. आणि मला आज आनंद आहे की डॉक्टर भारुका यांनी त्यांच्या आईचं नाव दुर्गा हॉस्पिटल म्हणून दुर्गा देवीचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यामुळे निश्चित प्रकारे आईचा आशीर्वाद आणि संपूर्ण तुमच्या 8 डॉक्टरच्या टीमचं अथक प्रयत्न आणि परिश्रम याच्या माध्यमातून दुर्गा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्यासारख्याला निश्चित प्रकारे आहे. आणि त्यामुळं आज आपल्या या हॉस्पिटलच्या बाबतीत डॉक्टर भारुका हे सुद्धा जनरल सर्जन आहेत, डॉक्टर बालाजी खरबळ पाटील हे सुद्धा फिजिशियन आहेत, डॉक्टर प्रदीप कुमार सोनी ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे DNB मेडिसिन, आणि म्हणजे मला जे सांगण्यात आलं की 2 ऑर्थोपेडिक सर्जन, 2 एक फिजिशियन, अशा सगळ्यांनी मिळून, काही व्हिजिटिंग डॉक्टर्स आहेत, काही 24 तास इथे राहणार आहेत, परंतु 20 बेडेड हॉस्पिटल ज्याच्यामध्ये ऑपरेशन थिएटर आहे, ज्याच्यामध्ये ECG आणि अन्य सगळ्या ज्या काही तपासणी करण्याची संपूर्ण यंत्रसामुग्री किंवा उपकरणं आहेत, आणि या ठिकाणी आता सुसज्ज असं मेडिसिन स्टोअर पासून तर अन्य सगळ्या बाबी आहेत. मला असं वाटतं की या भागाची गरज, आजची गरज भागवण्याचं काम दुर्गा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलनी केलेलं आहे आणि त्याबद्दल सगळ्या लोकांच्या वतीने मी डॉक्टरांचं मनापासून अभिनंदन करेल आणि आभार मानेल. आता प्रश्न एवढाच आहे की हॉस्पिटल काढल्यानंतर आम्ही सदिच्छा देत असताना ईश्वराला एवढीच प्रार्थना करू की आपण मिळवलेलं ज्ञान आणि आपण मिळवलेलं कौशल्य हे खऱ्या अर्थाने रुग्णांचा अचूक निदान करण्यामध्ये आणि अचूक उपचार करण्यामध्ये आपल्याला उपयोगी पडावं, अशीच खऱ्या अर्थाने धन्वंतरीच्या चरणी प्रार्थना करू. कारण आज दांडेगावकर साहेब सुद्धा हेच म्हणाले की शुभेच्छा द्यायचं म्हणजे काय, म्हणजे तुम्ही सगळे आजारी पडावत आणि दुर्गा हॉस्पिटलमध्ये यावं, अशा शुभेच्छा तर देता येत नाहीत. पण एक नक्की आहे की त्यांच्या हाताला यश मिळावं आणि ती शुभेच्छा नक्कीच महत्वाची.
मुलांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज एवढ्या चांगल्या पद्धतीनं एज्युकेशन घेतलं. मी दुर्गादेवींचं कर्तृत्व यासाठी सांगितलं की दुर्गादेवींच्या नेतृत्वाच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून म्हणजे आई वडील दोघंही गरिबीच्या परिस्थितीत एका मुलाला दोन मुलांना इंजिनियर केलं, एकाला डॉक्टर केलं आणि एकाला चांगल्या पद्धतीचं व्यापारी केलं. आणि एवढ्या मोठ्या पद्धतीनं आज मजल गेलेली की दुबई सारख्या ठिकाणी सुद्धा काही छोटं हॉटेल असेल किंवा अन्य काही उद्योगाचा विषय असेल हे सुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून भारुका परिवाराने मजल मारली आणि ते सगळ्यांच्या दृष्टिकोनातून कौतुकास्पद आहे. मला हेच सांगावं असं वाटतं की माणसाची इच्छाशक्ती असेल, मेहनतीची तयारी असेल तर काहीही होऊ शकतं. सकारात्मक दृष्टिकोन लागतो, नकारात्मक दृष्टिकोन चालत नाही. नेहमी एक म्हण असती जी MBA स्टुडंट्सला अनेक वेळेस उदाहरणं दाखल दिली जाते की एक ग्लास आहे, तो जर अर्धा असेल पाणी त्याच्यामध्ये तर तो अर्धा काही लोकांना भरलेला दिसतो आणि अर्धा काही लोकांना रिकामा दिसतो. मला असं वाटतं की ज्याला पुढे जायचंय त्याला तो नेहमी अर्धा ग्लास भरलेला दृष्टिकोन असायला पाहिजे, अर्धा ग्लास रिकामा दृष्टिकोन नको. हा नकारात्मक दृष्टिकोन आणि नकारात्मक दृष्टिकोनापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन जीवनामध्ये असणं आवश्यक आहे. फोकस असला पाहिजे, आपला उद्दिष्ट क्लिअर पाहिजे, आपला उद्देश क्लिअर पाहिजे आणि त्या फोकस सारखं जसं आपल्याला आपण जसं म्हणतो की आपलं लक्ष जर स्पष्ट असेल आणि आपला हेतू जर स्वच्छ असेल ईश्वर सुद्धा मदत करत असतो आणि त्या माध्यमातून आज आपण ही प्रगती साधत जावी. आरोग्य विभागाच्या माध्यमातून मी आपल्याला एवढा सल्ला देईल सगळ्या माझ्या उपस्थित जवळा बाजारच्या आणि परिसरातील गावकऱ्यांना की औषध हे आजार बरं करतात पण डॉक्टर हे रुग्ण बरं करतात. त्यामुळं डॉक्टरचं एक वेगळं महत्व. आज डॉक्टर्सनी सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या जगातल्या डॉक्टर्सनी उत्तम काम कोविडमध्ये करून दाखवलं. सगळे कोविड वॉरियर्स आणि म्हणतात ना की लोक मी आरोग्य मंत्री म्हणून मला म्हणतात की नाही तुम्ही खूप चांगलं काम केलं, पण मी असं म्हणेन की एकटा होतो कधी मी, एकटा आहे कुठे मी. फौज मागे राबणाऱ्यांची झुंजार उभी आहे, म्हणजे राबणाऱ्यांची फौज उभी. एकटा मी नव्हतोच कधी, एकटा नव्हतो पण एकटा नाही पण राबणाऱ्यांची फौज, झुंजार राबणाऱ्यांची फौज उभी आहे. म्हणून आपण कोविड सारख्या महामारीमध्ये सुद्धा यश मिळवू शकतो. मला आपल्याला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की सगळ्यांनी कोविड सारख्या या महामारीमध्ये अनेक गावागावामध्ये दुसऱ्या वेव्हमध्ये काहींचे मृत्यू झाले, मोठ्या पद्धतीनं काहींचा आजार झाला, खर्च झाले. मी एक जबाबदारीने सांगेल या ठिकाणी की आम्ही आरोग्य खात्याचे मंत्री म्हणून पवार साहेबांनी दिलेल्या विचाराच्या माध्यमातून मी सांगेन की नेहमी पवार साहेबांनी आम्हाला एक सांगितलं की जो सेनापती असतो त्यांनी मैदानावर फील्डवर उतरलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मी सांगेन की आम्ही लीड फ्रॉम फ्रंट ज्याला म्हणतो आपण, लीड फ्रॉम फ्रंट, आपण पुढे राहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून सामान्य माणूस हा केंद्रबिंदू धरून आज तुम्ही घालत असलेला जो मास्क आहे, हा मास्क पूर्वी 250-300 रुपयाला विकला जायचा, आम्ही तो 18-19 रुपयाला N95 मास्क आणला. हा तर तुमचा 1 रुपया किंवा 25 पैसे 50 पैशालाच. सगळी सिटी स्कॅन 10-10 हजार रुपये घेतले जायचे, आम्ही ते कमी केले. RT-PCR ज्या काही लॅबचे विषय होते 5-5 हजार रुपये अगोदर घेतले जायचे, ते आता 200-400 रुपयावर आणले. सगळे निर्णय मी यासाठी सांगतो की सामान्य माणूस हा आमचा केंद्रबिंदू होता, त्याच्या खिशाला झळ बसू नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहे. आणि आज आरोग्य विभाग सुद्धा, मी एका हॉस्पिटलचं उद्घाटन करत असताना सांगेल की आपल्याला आरोग्याची सेवा ही लोकांना लोकांच्या घरी द्यायची, जवळ द्यायची. घराच्या जवळ आरोग्याची सेवा असायला पाहिजे. आरोग्याची सेवा किफायतशीर असायला पाहिजे, परवडणारी असायला पाहिजे, ती महाग असून चालणार नाही. आणि म्हणून
आपण त्याला इंग्लिशमध्ये ॲक्सेसेबल म्हणतो, म्हणजे घराच्या जवळ, अफोर्डेबल म्हणतो म्हणजे आपल्या घराच्या म्हणजे आपल्या खिशाला परवडणारी सेवा, अकाउंटेबल म्हणतो म्हणजे जबाबदारी निश्चित करणारी, म्हणजे चांगले तज्ञ डॉक्टर्सही असले पाहिजे. अशा स्वरूपाची आरोग्य सेवा आपल्याला द्यायची. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की मी का आत्ताच हिंगोलीतही बोललो की आम्ही तालुक्याच्या स्तरावर डायलिसिस सेंटर किंवा डायलिसिस मशीन्स, सोनोग्राफी मशीन्स, सिटी स्कॅन मशीन्स हे उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणणार, जे आज महाराष्ट्रामध्ये नाहीत. त्या आणण्याची व्यवस्था आम्ही 2 महिन्यांच्या आत त्या ठिकाणी करणार आहे, हे सुद्धा विश्वासाने सांगतो. कारण ह्या सगळ्यांचे टेंडर्स आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करून देणार. आणि त्यामुळे राजूजींनी जे काय आता आमदार म्हणून या ठिकाणी मागणी केली की बाबा त्यांच्या इथल्या जनतेला, त्यांच्या मतदारांना आरोग्याची सेवा सवलतीच्या दरात किंवा शून्य शुल्कामध्ये मिळावी, या दृष्टिकोनातूनची वाटचाल आमची चालू. ह्या सगळ्या गोष्टी अगदी MRI ज्याला म्हणतो आपण ते सुद्धा आम्ही आता हिंगोलीला देत आहोत. सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी MRI सारखी महागडी मशीन किंवा महागडी उपकरण त्या ठिकाणी असणार. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी किती लोकांना माहिती आहे, माझं तुम्हाला हे सांगणं आहे की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा राजूजी तुम्हाला मी सांगतो की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये HLLच्या वतीनं 100% मोफत 28 चाचण्या केल्या जातात. बऱ्याच लोकांना माहित नाही. आता त्या चाचण्या माहिती व्हायला पाहिजे. कुणालाही काही झालं, ब्लडच्या सॅम्पल द्यायचे असेल, जवळच्या PSCला जा, तुम्हाला 24 तासाच्या आत रिपोर्ट येईल आणि तुम्हाला जो काही रिपोर्ट असेल त्याच्यावरून तुम्हाला उपचार करता येईल. HLL सारखी एक महत्वाची एजन्सी आम्ही त्यासाठी घेतली. एवढंच नाही तर आता टेलिरेडिओलॉजीच्या माध्यमातून तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जरी असले तरी सुद्धा तुम्हाला तिथं काढलेला एक्सरे तो तपासणारा डॉक्टर तिथं नसू शकेल, पण तो इलेक्ट्रॉनिकली पाठवला जातो आणि त्याचा रिपोर्ट घेऊन तुम्हाला जर खरोखर एक्सरे असेल किंवा ECG असेल, या दोन्हीच्याही रिपोर्टच्या माध्यमातून जर का ताबडतोबीनं उपचार करणं गरजेचं आहे, जीव वाचवणं गरजेचं आहे, तर कुठेही बसलेला, मुंबईत बसलेला, पुण्यात बसलेला, औरंगाबादला बसलेला, हिंगोलीत बसलेला डॉक्टर तुम्हाला ताबडतोबीनं निदान सांगेल आणि तुम्हाला तिथल्या तिथं जीव वाचवण्यासाठीची जे व्यवस्था आहे ते करता येतील. हे तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या सुविधा आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये देतो. ह्या नव्हत्या, मी मुद्दाम सांगतो, ह्या नव्हत्या. ग्रामीण भागामध्ये आरोग्याची व्यवस्था अशी होती की जवळजवळ 50-60% लोक अनुपस्थित किंवा रिक्त जागा, ANMच्या जागा रिक्त, ग्रामीण रुग्णालयात जावा तर नर्सेसच्या जागा रिक्त, टेक्निशियन नाहीये, तुम्हाला डॉक्टर्स अनुपस्थित किंवा संख्या आहे मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला या निमित्ताने द्यायचा. आणि म्हणून डॉक्टरची जागा असेल. आता 25 आणि 26 तारखेला क आणि ड वर्गाच्या ज्या काही जागा आहेत क्लास 3 क्लास 4च्या त्या सुद्धा आम्ही भरतो. आरोग्य विभागामधल्या सगळ्या जागा आम्ही भरून काढतो. आणि म्हणून मी एक आरोग्य मंत्री या नात्याने सांगू इच्छितो की तुमच्या सगळ्यांना आरोग्य सेवा तत्परतेने देता यावी, चांगली देता यावी, या दृष्टिकोनातून फार महत्वाचे काम म्हणजे 100% रिक्त जागा भरणे, अधिक जास्त निधी उपलब्ध करणे, ग्रामीण भागातल्या अर्धवट राहिलेल्या बांधकामांना पैसे उपलब्ध करून देणे, अशा अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी भरीव निधी या विभागाच्या माध्यमातून दिली की ज्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या कामं करता येणे शक्य होणार. आज 100% PSCला आम्ही ॲम्ब्युलन्सेस दिलेल्या आहेत, ज्या नव्हत्या. 1000 ॲम्ब्युलन्स या महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्य सेवेसाठी माननीय अजितदादा पवार आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांनी आमच्या जवळ निधी दिल्यामुळे आम्ही हजार ॲम्ब्युलन्सेस या महाराष्ट्राच्या सेवेत दिल्या. हे लहान काम नाही. हे 1000 दिल्या, याच्यातून 102 नावाची जी ॲम्ब्युलन्स असते, जी डिलिव्हरी असणाऱ्या आमच्या महिलांना घरातून घेऊन जाणं आणि त्यांना परत घरी सोडणं आणि काही अशा आजारांसाठी वापरली जाते. हे 1000 ॲम्ब्युलन्स आम्ही बदलले. आता 108ची जी इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स आहेत त्या सुद्धा 1000 आहेत. त्या सुद्धा जशा जशा खराब आहेत त्या पण बदलल्या. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं की आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. आपण सुद्धा सगळ्यांनी निरोगी राहण्याचा प्रण करा.
कोरोनाने काही शिकवलं असेल तर आता निरोगी राहा. आणि निरोगी राहा म्हणजे काय की तुमच्या स्वतःची प्रतिकार शक्ती वाढवा. त्याला इंग्लिशमध्ये आम्ही इम्युनिटी म्हणतो. इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवा. आणि ती कशाने वाढेल? ती बिड्या फुकून नाही वाढणार, ती सिगारेट फुकून नाही वाढणार, ती तुमच्या पोटामध्ये दारू टाकून नाही वाढणार. ती वाढेल सकस चांगला आहार घेतल्याने, दररोजचा व्यायाम केल्याने, प्राणायाम योगासन सारख्या सुद्धा काही गोष्टी करून तुम्हाला मनशांती आणि चांगल्या गोष्टीनं तुम्हाला काम करता येऊ शकेल. आणि व्यवस्थित 7 तास 8 तास योग्य पद्धतीने झोप घेतल्या. आज लाईफस्टाईल डिसीजेस ज्याला म्हणू आपण, की तुमच्या जीवनशैलीशी संबंधित आजार खूप वाढले. अगोदर एवढे नव्हते. माणसाला स्ट्रेस खूप वाढला आणि त्यामुळे या स्ट्रेसमुळे वाढणारे आजार खूप आहेत. डायबिटीज वाढलाय, हायपरटेन्शन वाढला म्हणजे बीपी वाढला, साखरेच्या बिमारी वाढल्या, कॅन्सरचं प्रमाण वाढलं. आणि त्यामुळे या सगळ्यांवर आपल्याला उपाय करावा लागणार आहे. महिलांच्या दृष्टिकोनातूनचे कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे. सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, स्क्रीनिंग होण्याची आवश्यकता. मी आमच्या मित्र राजूजींना सांगेल, नवघरेजींना, की आपण स्क्रीनिंगचे कॅम्प ठेवा. महिलांसाठी ते प्रचंड आवश्यक आहे. आणि आम्ही सगळे तुम्हाला आरोग्य विभागाचे डॉक्टर्स देऊया, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं स्क्रीनिंग करून देऊया. अख्ख्या मतदारसंघाच्या महिलांचं जे काही स्क्रीनिंग असेल ते करा. त्यातून जे जे काही अर्ली डिटेक्ट झाले कॅन्सर, तर आपल्याला मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी लवकर निदान झालं, उपचार चांगला करता येईल, कॅन्सर बरा करता येईल. होऊ शकतं, घाबरण्याची काहीच गरज नाही. औषध उपचार आणि प्रगती या बाबतीतलं संशोधन खूप मोठं झालं. गरज एवढीच आहे की लवकर निदान झालं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. ते खूप पुढं वाढत गेलं तर मग अवघड होऊन बसतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. किती लोकांना माहिती आहे की उपकेंद्रावर सुद्धा योगासनाचा टीचर असला पाहिजे असं बंधनकारक आहे. आणि लोकप्रतिनिधी म्हणून इथं जिल्हा परिषद सदस्य असतील सगळ्यांना सांगतो की ते नेमून घ्या आणि करून घ्या. आमच्या इथं DHO असतील त्यांनी पण नोंद घ्या. 100% सगळ्या ज्या काही तुमच्या उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, आज तुमचं हे तालुक्याचं ठिकाण औंढा नागनाथ, या औंढा नागनाथचं दवाखाना हा अधिक मोठा करण्याच्या दृष्टिकोनातून आज राजू नवघरेजींचं सातत्याने आग्रह, राजू भैयांचा आग्रह. त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही जे जे काही करायचंय, त्यांचे PSCs नवीन करायच्यात, त्यांना महिलांच्या दृष्टिकोनातून इथं काही आरोग्याच्या, मला वाटतं ते आहे ना तुमचं, वुमेन्स हॉस्पिटल, अशा काही मागण्या आहेत. त्या नॉर्म्स मध्ये बसून कशा आपल्याला करता येऊ शकतील ते आपण नक्कीच करू. आज इथे ग्रामीण रुग्णालय देण्याच्या दृष्टिकोनातून नॉर्म्स बसेल नाही बसेल हा प्रश्नचिन्ह आहे. त्यांनी मागणी केली, पण आपण जे काही देण्यासारखं आहे, जे आपल्या धोरणात बसतं, ते राजू नवघरेंना नाही हा शब्द माझ्याकडे कधीच नसणार. 100% येस असणार, ही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि त्यामुळे त्यांना एक तरुण उमेदवार आहे, तरुण व्यक्ती आहे, खुदकरू आहेत, काम करण्याची इच्छाशक्ती आहे. आपण सगळ्यांनी सुद्धा त्यांना शक्ती देण्याचं काम निश्चित प्रकारे करावं. जमेल त्या पद्धतीनं विकासाला चालना देण्याचं काम ते करतायत. आणि त्या सगळ्या कामाला तुमच्या सगळ्यांचं सुद्धा समर्थन असण्याची गरज असते. म्हणून आपण सगळ्यांनी साथ द्यावी. आम्ही तुमच्या सगळ्याच भागाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मदत करू, हाच विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आज आमचे मित्र खऱ्या अर्थाने दिलीपराव यांनी खूप आग्रह करून आजचे काही उद्घाटनांचे कार्यक्रम आयोजित केले. मग त्याच्यामध्ये आता आमचे काही सहकारी आहेत, तिथं मुन्ना दायमा आहे, तिथं आमचा अग्रवाल आहे, आमच्या मतदारसंघातले ते आमचे रोजचे मतदार आहेत. आम्हाला त्यांच्याकडे रोज जावं लागतं. मग ते म्हटले की नाही, आमच्या पाहुण्यांकडे पण जायला पाहिजे. म्हणलं नक्की जातो बाबा. आणि म्हणून आज जाताना वाकडा रस्ता करून आपल्या बाजारला या ठिकाणी येऊन आपलं हे दुर्गा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं आम्ही उद्घाटन केलं. आणि मला आनंद आहे की वारुका परिवार असेल किंवा खरबळ परिवार असेल, या सगळ्या परिवाराला भेटून मला मनापासून आनंद झाला. दोघांच्या आईला भेटलो, परिवाराला भेटलो, फोटो काढले, खूप
चांगले उत्साही सगळी लोक आहेत, चांगलं काम करण्याची मनामध्ये इच्छा आहे, हेतू आहे, आणि त्यामुळे एक चांगले नवीन परिवाराची मैत्री या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या या सगळ्या कामासाठी मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं सहकार्य सहयोग या दोन्ही परिवाराच्या आणि दुर्गा हॉस्पिटलला राहू द्यावं अशी या निमित्ताने अपेक्षा करतो आणि जाण्याची परवानगी घेतो. धन्यवाद. जय हिंद. जय